हाँ ठीक है, जाना मत आगे। मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून रस्त्यात लोकांना धडक देऊन त्यांना जखमी करण्याचे प्रकार हल्ली फार वाढतीवर आहेत आणि या अशा गुन्ह्यांच्या अनुषंगाने लोकांची सहनशीलता सुद्धा कुठेतरी कमी होत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचं ताजं उदाहरण ही महिंद्र लोगान कार शुक्रवारी रात्री 8:30 वाजता नागपूरच्या जुन्या नागपूरच्या महाल भागामध्ये लोकांनी या कारची अशी अवस्था केली, कारण या कारने 3 लोकांना धडक देऊन त्यांना जबर जखमी केलं. आपण कारची अवस्था तर पाहताच, पण आतमध्ये आपल्याला हे नाश्त्याचे पकोडे सुद्धा आपल्याला दिसत आहेत. निश्चितच कुठेतरी मद्य घेऊन आणि सोबतच नाश्ता करून हे तिघही तरुण येत होते. आपल्याच धुंदीत वाहन चालवत होते. खूप वेगाने अत्यंत अरुंद गल्लीमध्ये वाहन चालवत असताना त्यांनी फुटपाथवरती वाहन नेलं आणि सुदैवाने फुटपाथच्या जवळ असलेल्या दुचाकी वाहनांना त्यांनी धडक दिल्यामुळे त्या वाहनांची गती थोडी मंदावली. पण त्याच वेळेला समोरून येणाऱ्या 3 जणांना त्यांनी धडक दिली. त्यामध्ये 1.5 वर्षांचा जो मुलगा आहे, 1.5 महिन्याचा माफ करा, जो मुलगा आहे तो मुलगा गंभीर अवस्थेत आहे, त्याची आई आणि एक अन्य सचिन सुभेदार नावाचा माणूस, हे दोघेही जखमी झाले. त्यांना फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या तिन्ही जे आरोपी होते, जे कारमध्ये होते, मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. त्यांनी संतापाच्या भरात त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला, पाठलाग केला. त्यापैकी एक जण त्यांच्या हाती लागला. त्यांनी त्याला जबरदस्त चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. बाकीचे 2 सुद्धा नंतर लवकरच सापडले. पण त्या काळात उरलेल्या संतप्त जमावाने त्या वाहनाची काय स्थिती केली याचा अंदाज आपण इथे घेऊ शकतो. आणखी एक महत्वाची बाब या प्रकरणात अशी की या कारमधून मद्याच्या बॉटल्स तर जप्त करण्यात आल्याच, पण शिवाय गांजाची एक पुडी सुद्धा मिळाली. त्यामुळे आता या प्रकरणात अपघाताच्या सोबतच NDPS आणि प्रोहिबिशन कायदा सुद्धा, त्याची कलम सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपुर. कल मैं घर से निकला मोगरा हॉस्पिटल जाने के लिए. मेरा बच्चा 1.5 महीने का है, तो उसका 1.5 महीने का टीका रहता है. वो टीका लगाने के लिए मैं मोगरा हॉस्पिटल जा रहा था. तो रास्ते में वो कार वाले ने पीछे से आके इतनी भयंकर टक्कर मारी कि मेरी वाइफ नीचे गिर गई, और नीचे मेरी वाइफ और उसके साथ बच्चा भी था, दोनों नीचे गिरे. और वो घसीटते भी लेके गया हमको, रोका भी नहीं उसने, घसीटते हुए ले गया. और दोनों की, माँ बेटे दोनों की हालत बहुत ज़्यादा गंभीर है. मेरी वाइफ को पैर की हड्डी टूट गई है, यहाँ की हड्डी टूटी, कमर की हड्डी टूटी, और पीछे से पूरी यानी छिल गया है. इसके लीवर में भी, और लीवर वो सब अभी इसका भी करवा रहे, टेस्ट के लिए डाले हैं. और बच्चे के मेरे ब्रेन के ऊपर लगा हुआ है. यादव नगर से मैं मोगरा हॉस्पिटल जा रहा था, जो ताजबाग रोड पर आता है, और मैं 2 व्हीलर से जा रहा था. और वो कार वाला पीछे से आया और पीछे से उन्हें टक्कर मारा, और टक्कर मारने के बाद रुका भी नहीं. तो क्या आपके 2 व्हीलर को उसने टक्कर दिया कि आप खड़े थे तब? नहीं, मैं खड़ा नहीं था, मैं चल रहा था. पीछे से आके टक्कर मारा है. इसका कैसी हालत में कुछ आपने देखा? वो कार चालक कौन से स्थिति में थे, क्या देखा आपने? दारू वारू पी के थे ऐसा पता चल रहा है मेरे को, क्योंकि जैसा टक्कर मारा मैं तो गिर गया और मेरी वाइफ को हॉस्पिटल ले गया. मैंने अपने बच्चे को उठा के हॉस्पिटल ले गया. वाइफ को मेरे को पता नहीं था, उसको क्या बोलते पब्लिक ने हॉस्पिटल में एडमिट किया. अभी कैसी है? बहुत क्रिटिकल कंडीशन है, बहुत ज्यादा यानी खराब, गंभीर है. अभी दोनों की तबीयत बहुत गंभीर है. बच्चा दूर तक फेंका गया था ऐसे? मैं क्या बोलते यहाँ पे खड़ा हूँ तो मेरा बच्चा उधर मिला मेरे को, बहुत दूर पे पड़ा हुआ. दादा क्या डिमांड रहेगी आपकी इस तरह की घटना होती है? मेरे को कड़ी से कड़ी कार्रवाई होना चाहिए. मेरी ऑफिसर से बात हुई है, उनने भी यही कहा है, ACP साहब ने, कि कड़ी से कड़ी कार्रवाई करेंगे. और मुझे पूरी उम्मीद है कि कड़ी से कड़ी कार्रवाई करेंगे और मुझे इंसाफ जरूर दिलाएंगे.